बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोठे झाला? संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आप्पेगाव पैठण येथे झाला. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यामधील आळंदी या ठिकाणी आहे. संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय? संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. संत नामदेवांचे पूर्ण नाव काय? संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेठ रेडेकर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या संतांचे अभंग शिखांचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहिबास समाविष्ट आहे? संत नामदेव या संतांचा अभंग शिखांचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहिबा समाविष्ट आहे. संत तुकारामांचे पूर्ण नाव काय? संत तुकारामांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले आहे. संत तुकाराम महाराजांचा जन्म कोठे झाला? संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी. शिवाजी महाराजांची समकालीन असणारी महाराष्ट्रातील संत कोण? शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे महाराष्ट्रातील संत संत तुकाराम होत. संत तुकाराम महाराजांचे मराठीतील पहिले चरित्र कोणी लिहिले? संत तुकाराम महाराजांचे मराठीतील पहिले चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी लिहिले. सामाजिक जागृतीसाठी भारुडांचा वापर कोणी केला? सामाजिक जागृतीसाठी भारुडांचा वापर संत एकनाथांनी केला. संत रामदास यांचे पूर्ण नाव काय? संत रामदास यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर होय. संत रामदासांचा जन्म कोठे झाला? संत रामदासांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी झाला. संत रामदासांची समाधी कोठे आहे? संत रामदासांची समाधी सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे आहे. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? दासबोध हा ग्रंथ संत रामदास यांनी लिहिला. अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? अमेरिका खंडाचा शोध कोलंबस यांनी लावला. भारतात येणारा पहिला खलासी कोण? भारतात येणारा पहिला खलासी वास्को द गामा होय. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? भारताचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग होता. प्लासाची लढाई केव्हा झाली? प्लासाची लढाई 23 जून 1757 मध्ये झाली. प्लासाची लढाईवेळी बंगालचा नवाब कोण होता? प्लासाच्या लढाईवेळी बंगालचा नवाब सिराज उद्दौला होता. पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण होता? पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर फ्रान्सिस डी अल्मेडा होता. कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला? प्लासाची लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला. कोणत्या युद्धाने मराठा साम्राज्याचा शेवट झाला? तिसरे इंग्रज मराठा युद्धाने मराठा साम्राज्याचा शेवट झाला. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? कायमधारा पद्धत कॉर्नवॅलिस यांनी सुरू केली. रेग्युलेटिंग ॲक्ट केव्हापासून सुरू करण्यात आला? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पासून सुरू करण्यात आला. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना कोठे करण्यात आली? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना